कौशल्या बोरा या ठरतायत या फेरीच्या विजेत्या। महिला वर्गातून हे बक्षीस चाललंय कौशल्या बोरा यांच्याकडे आणि त्यांना आपण या ठिकाणी साडी देऊन सन्मानित करणार आहोत। महिलांची सर्वात आवडती गोष्ट, जरी कपाट फुल झालं तरी देखील नवीन साडी हवे असा हट्ट असणाऱ्या महिलांसाठी या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने हट्ट पुरवला जातोय। कौशल्या बोरा या ठरतायत या महिला वर्गातून लकी ड्रॉच्या विजेत्या। उलटा रेड आता पुढील फेरी हे कुपन काढायचंय आणि कृपया आपण हे कुपन काढून लगेच आमच्या हातात द्या। या ठिकाणी स्मार्ट वॉचचं पूर्ण या ठिकाणी आपण पूर्ण हे 7 स्ट्रॅप असलेले या ठिकाणी बक्षीस देणार आहोत, गिफ्ट देणार आहोत। आणि पुढील लकी ड्रॉचे विजेते आहेत कुपन क्रमांक पुरुष वर्गातून 1 आणि शेवटचा अंक आहे 4। 114 कुपन क्रमांक ठरतायत या लकी ड्रॉचे विजेते। चला, संभवतः साहिल लाडच ठरतायत लकी ड्रॉचे विजेते आणि या साहिलची चर्चा आपण थोड्या वेळाने करूच, परंतु या ठिकाणी आधी त्याला आपण हे बक्षीस देऊयात। लकी ड्रॉचा विजेता ठरतोय साहिल लाड आणि काल मात्र जिल्हास्तरीय तब्बल 30,000ची स्पर्धेमध्ये 50,000च्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान आपल्या संघाला पटकावून देणारा साहिल लाड आपल्याला पाहायला मिळतोय। काल एक जबरदस्त स्पर्धा मौजी दापोली गावामध्ये क्रिकेटची स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये ह्या एकट्या खेळाडूंना अनेक साऱ्या संघांना थोडासा घाम फोडला, परंतु अंतिम फेरीच्या लढतीमध्ये कुठेतरी थोडासा पराभव स्वीकारावा लागला, परंतु त्या स्पर्धेमध्ये एक उत्तम कामगिरी करणारा साहिल लाड पाहायला मिळाला। चला, या ठिकाणी आपण दाभोळ संघाला पुन्हा एकदा सन्मानित करतोय। तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज या दाभोळ संघासाठी कौस्तुभ मांजरेकर यांच्या माध्यमातून आलं होतं आणि दाभोळ संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। मी दिनेशजी बोरा आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे। चला, धन्यवाद। पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात। या संपूर्ण लढतीची पहिली उपांत्य फेरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे
ज्यांना ज्यांना या लकी ड्रॉच्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालंय त्यांचं अभिनंदन. परंतु अजून एक संधी आहे, अजून एक फेरी आपण या ठिकाणी घेणार आहोत या लकी ड्रॉच्या स्पर्धेची, आणि ती तिसरी आणि शेवटची फेरी असेल जी आपण अंतिम सामना झाल्याच्या नंतर ओपन करणार आहोत. परंतु ती तिसरी फेरी आता आपण सुरू करतोय. अजून देखील ज्यांना कुणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे, या लकी ड्रॉच्या या गिफ्टसाठी आपला सहभाग नोंदवायचा असेल तर आपण लवकरात लवकर जाऊन त्या ठिकाणी 20 रुपयाचं कुपन फाडायचं आहे. हे 20 रुपयाचं कुपन खूप लाभदायक ठरतंय. आपण सर्वांनी त्याचं या ठिकाणी बक्षीस मिळण्यासाठी प्रयत्न करूयात. आणि ज्यांनी अजून देखील कुपन फाडलं नाहीये, कृपया आपण लगेचच जाऊन कुपन फाडून घ्या आणि या तिसऱ्या फेरीसाठी आपलं नाव त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. संतोषजी मंडलिक आपल्याला विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. यानंतर या संपूर्ण स्पर्धेचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपण ठेवणार आहोत, ज्या ठिकाणी एक हाय व्होल्टेज ड्राम आहे. अमर भारत टासूर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ अशा बलाढ्य संघामध्ये रंगला जाणारा यानंतरचा सामना देखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. अमर भारत टासूर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने सेमीफायनलच्या लढतीसाठी हा पहिला पुकार आपण देतोय. त्याचप्रमाणे स्वप्नील पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे संकेत महाडिक आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचंय. चला या ठिकाणी स्कोर कार्ड ऐकूयात. 11 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ आहे, तर 3 या गुणसंख्येवरती सध्या स्थितीमध्ये शिवगंगा मुरडी या संघ पाहायला मिळतोय. एका बाजूला भन्नाट अशा फॉर्म मध्ये असलेला सालदुरेचा संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये थोडासा अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करतोय, तर शिवगंगा मुरडी संघाला देखील या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. अजून देखील सिंगल डिजिट मध्येच खेळतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या स्कोर कार्ड कडे पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. महत्वपूर्ण लढत, बक्षीस पात्र फेरी खेळतात मैदानाच्या आतमध्ये, परंतु एक विजय या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये दाखल करून देईल. त्यामुळे या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचा खेळ सादर करावा लागेल शिवगंगा मुरडी संघाला. पण या ठिकाणी एक महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी सज्ज होतोय. जर्सी क्रमांक 2 हा खेळाडू आक्रमण करतोय. सातत्याने स्वतःच्या उजव्या पर्वतून मधल्या फळीमध्ये जाण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेस मात्र रनिंग किक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सक्सेसफुल झालाय. गुणाची कमाई शिवगंगा मुरडी संघाच्या खात्यामध्ये होतीये. एक आक्रमक सातत्याने शिवगंगा मुरडी संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई करून देतोय. परंतु दुसऱ्या बाजूला हा खेळाडू महत्वपूर्ण आहे सालदुरे संघासाठी. अथर्व हा खेळाडू सातत्याने चढाई मार्गवरती सालदुरे संघाला गुणाची कमाई करून देतोय. जर हा खेळाडू फॉर्म मध्ये असेल तर मात्र सातत्याने गुणाची कमाई ती देखील मल्टी पॉइंट रेड ही सालदुरे संघासाठी अनेकदा आपण पाहिली आहे. आज देखील पुन्हा एकदा हा सामना जिंकत अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. सालदुरे संघाला अनेक साऱ्या स्पर्धेची सेमीफायनल पर्यंतची लढत खेळली आहे. ती लढत खेळण्याचा अनुभव आहे सालदुरे संघाकडे, परंतु फायनलची फेरी आज या ठिकाणी अगदी जवळ आहे सालदुरे संघासाठी. दुसऱ्या बाजूला शिवगंगा मुरडी संघ प्रयत्न केलेत, या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. आक्रमक खेळ आहे, अग्रेशन पूर्णपणे जाणवतोय त्या ठिकाणी शिवगंगा मुरडी संघाच्या माध्यमातून, परंतु अग्रेशन आणि त्याचबरोबर प्रेझेन्स ऑफ माइंड महत्वपूर्ण या कबड्डीच्या खेळामध्ये. मागच्या सामन्यामध्ये आपण अनुभवलं अथर्व खेळाडू थोडासा त्या ठिकाणी लेझी झाला आणि त्याच दरम्यान मात्र आपण पाहिलं तर दाभोळ संघानं त्या संधीचं सोनं केलंय. त्यामुळे या मॅच मध्ये अगदी शांत संयमानं तितकाच अग्रेसर आणि नितीनजी दरीपकर यांचा पण यथोचित सन्मान हा व्यासपीठावरती करतोय. मंडळाचे अध्यक्ष श्री उमेशजी लाड साहेब आपल्याला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते
या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. पुढील सन्मान आपण करतोय. पुढील सन्मानाकडे आपण वळतोय. प्रथमेश केळसकर यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. आमच्या अंजरले गावचे विद्यमान उपसरपंच साहेब श्री प्रथमेशजी केळसकर साहेब यांचा पण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. मंडळाचे अध्यक्ष उमेशजी लाड साहेब आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा. पुढील सन्मान आपण करतोय. आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या 65 किलो वजनी गटामध्ये जी स्पर्धा आपण खेळवतोय त्याच्यासाठी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे रोख रकमेचे पुरस्कर्ते श्री स्वप्नीलजी पाटील साहेब यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. मी दिनेशजी बोरा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आजच्या तालुकास्तरीय 65 किलो वजनी गटासाठी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या रोख रकमेचे पुरस्कर्ते श्री स्वप्नीलजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान आपण करतोय. पुढील सन्मान आपण करतोय. बैलगाडी स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत झालाय असे श्री संकेत महाडिक यांचा देखील आपण पुढील सन्मानाकडे आपण बोलतोय. संतोषजी मंडलिक हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा देखील यथोचित सन्मान आम्ही करतोय. मी दिनेशजी बोरा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. संतोष मंडलिक यांचा यथोचित सन्मान आम्ही करतोय. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्यासाठी पहिला संघ कुठला दाखल होईल या सामन्याच्या रिझल्ट नंतर आपल्याला कळून जाईल. परंतु सध्या स्थितीमध्ये सालदुरेचा संघ अगदी आघाडीवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 17 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ आहे. 7 या गुणसंख्येवरती शिवगंगा मुर्डी हा संघ पाहायला मिळतोय. सेमीफायनलची लढत आहे. हा सामना जिंकला तर अंतिम फेरी आपल्या नावावरती होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करणं मैदानाच्या आतमध्ये आवश्यक आहे. संघर्ष करावा लागेल. या ठिकाणी मुर्डी संघासाठी गमावण्यासाठी काहीच नाहीये परंतु जिंकण्यासाठी खूप काही आहे. हा सामना आपल्या बाजूने झुकवावा लागेल. त्यासाठी एक चांगली स्ट्रॅटेजी आणि आक्रमक खेळ तितकाच महत्वपूर्ण आहे.
विनीत वरती नजर असतील क्रीडा रसिकांच्या. विनीतचा खेळ कशा प्रकारे जातोय देखील तितकंच महत्वपूर्ण आहे या शिवगंगा मुरडी संघासाठी. या ठिकाणी व्हॅलिड रेड करून माघारी परततोय आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा विनीत या ठिकाणी पाहायला मिळतोय. चढाई मार्गवरती सज्ज झालाय शिवगंगा मुरडी संघाच्या माध्यमातून आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न करतोय. बोनस गुणाची कमाई केली जाते अगदी आक्रमक या ठिकाणी बोनस गुणाची कमाई विनीतने केली आपल्या संघासाठी आणि विनीतला चांगला खेळ करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये शिवगंगा मुरडी संघासाठी. तर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई आक्रमण या ठिकाणी अथर्वचा पाहायला मिळतोय आणि अथर्व या खेळाडूला रोखणं मैदानाच्या आतमध्ये थोडंसं कठीण. पुन्हा एकदा एक सुपर डुपर रेड तब्बल 3 गुणाची कमाई सालदुरे संघाच्या खात्यामध्ये घेऊन देते. अथर्व गुडेकर हा खेळाडू जबरदस्त फॉर्म मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असला खेळाडू पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेड करतोय. तब्बल 3 गुणाची कमाई आणि स्ट्रॉंग पोझिशन वरती सालदुरेचा संघ. दुसऱ्या बाजूने ऑल आउटच्या उंबरठ्यावरती या ठिकाणी शिवगंगा मुरडीचा संघ पाहायला मिळतोय. एकाएकी उरलेला खेळाडू चला या ठिकाणी पाहता शिवगंगा मुरडी संघ पुन्हा एकदा ऑल आउट होतोय. पुन्हा एकदा ऑल इन करेल. स्कोर कार्ड कडे जाऊया. स्कोर कार्ड 24 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. 9 या गुणसंख्येवरती शिवगंगा मुरडी संघ अजून देखील सिंगल डिजिट वरती आहे. चांगला खेळ अपेक्षित आहे. पलटवार अपेक्षित मैदानाच्या सेमीफायनलची लढत पाहायला मिळते. यानंतर खेळला जाणारा सामना यानंतर खेळला जाणारा सामना उपांत्य फेरीचा दुसरा सामना अमर भारत टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय. अमर भारत टासुरे श्री चंडिका दाभोळ खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. या ठिकाणी थोडासा खराब प्रयत्न पाहायला मिळतोय. प्रथमेश या खेळाडूच्या माध्यमातून पायामध्ये डाईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय गुणाशी. त्याचप्रमाणे लकी ड्रॉची तिसरी फेरी या ठिकाणी सर्वांसाठी चालू आहे. आपण लवकरात लवकर कुपन घेऊन त्या ठिकाणी आपला सहभाग त्या लकी ड्रॉच्या स्पर्धेमध्ये आपण नोंदवायचा आहे. आता इस्त्री दिली जाणार आहे गिफ्ट म्हणून. ज्यावेळेस कुपन उघडलं जाईल त्यावेळेस इस्त्री दिली जाणार आहे. स्मार्ट वॉचची संधी होती ती देखील निसटली आहे. महिलांसाठी साडी गिफ्ट दिली जाणार होती ती देखील महिलांची संधी निसटली आहे. आता आपण इस्त्री कुणाला मिळणार यासाठी एक फेरी खेळवणार आहोत. त्यासाठी पुरुष वर्ग महिला वर्ग हे दोन्ही वर्गांसाठी ही स्पर्धा असेल. त्यामुळे कुणीही या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवू शकता. लवकरात लवकर त्या ठिकाणी जाऊन आपण कुपन घ्यायचं आहे कारण कुपन ऑलरेडी संपत चालले आहेत. त्यामुळे तिसऱ्या फेरीसाठी आपलं नाव सुनिश्चित करा. संभवतः घरी जाताना एक गिफ्ट घेऊन जाऊ शकता तुम्ही. या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई. सालदुरे संघाच्या खात्यामध्ये बॅक टू बॅक गुण त्या ठिकाणी एकवटले जात आहेत. सालदुरेचा संघ थोडासा अग्रेसर आहे परंतु अजून देखील थोडासा संयमाने खेळ सादर करायचा आहे. एखादी चूक थोडीशी महाग ठरू शकते. थोडासा संयम थोडासा कॅल्क्युलेशन वाला खेळ महत्वपूर्ण असेल. दुसऱ्या बाजूला शिवगंगा मुरडी संघाला थोडंसं आक्रमण या ठिकाणी करणं आवश्यक आहे. विनीत एक मल्टी पॉइंट रेड मॅच मध्ये रंगत निर्माण करेल. ती मल्टी पॉइंट रेड येणं देखील महत्वपूर्ण असेल.
एक ऑल आउटची परतफेड जर केली गेली, जर एका ऑल आउटची परतफेड केली गेली शिवगंगा मुरडी संघाच्या माध्यमातून तर मॅच मध्ये कमबॅक, मॅच मध्ये पुनरागमन आहे. चला या ठिकाणी गुणाची कमाई आहे. विनीत हा खेळाडू युनिफॉर्म येतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक गुणाची कमाई त्या ठिकाणी केली जाते. या ठिकाणी डावखुऱ्या शैलीचा प्रथमेश चढाई मार्गवरती सज्ज झालाय. सातत्याने टो टच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपली चढाई स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सजवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी व्हॅलिड रेड करून माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून आक्रमण पुन्हा एकदा या ठिकाणी विनीत या खेळाडूच्या माध्यमातून केलं जात आहे. डावखुऱ्या शैलीचा हा चढाईपटू या ठिकाणी सज्ज झालाय. गुण मिळवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्याने केला जातोय, परंतु बाकीच्या खेळाडूंची साथ अजून देखील मिळाली नाहीये. विनीत या खेळाडूला पुन्हा एकदा एक सक्सेसफुल रनिंग हँड टच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलाय. विनीत या खेळाडूंना गुणाची कमाई करतोय. आपल्या संघाच्या खात्यामध्ये स्कोर कार्ड पुढे ढकलण्याचा प्रयत्न आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे, परंतु या ठिकाणी अथर्व पुन्हा एकदा आक्रमण करतोय. स्कोर कार्ड कडे जाऊयात. 15 या गुणसंख्येवरती शिवगंगा मुरडी, 27 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेली लढत, या शेवटच्या 5 मिनिटांनंतर आपल्याला कळून जाईल की कुठला संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय आणि पहिला मान या ठिकाणी त्या संघाकडे जातोय. हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. परंतु विनीत संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती पुन्हा एकदा ट्रॅव्हल करेल. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करण्याचा प्रयत्न, पण दुसऱ्या बाजूला डिफेन्स या ठिकाणी संयमाने खेळ सादर करतोय. माघारी परतलाय. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटे. या ठिकाणी एक सक्सेसफुल टॅकल संभवता शिवगंगा मुरडी संघाला मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी देईल आणि मैदानाच्या आतमध्ये एक सक्सेसफुल डिफेन्स, गुणाची कमाई शिवगंगा मुरडी संघाच्या खात्यामध्ये आणि सालदुरे संघाचा स्ट्राईक रेडर सद्यस्थितीमध्ये मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करेल. अथर्वला मैदानाच्या बाहेर पाठवलंय आणि संभवता रिवाईव्ह होण्याचा क्रमांक देखील 3 असेल. आणि ज्या ठिकाणी तुम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वपूर्ण खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवताय त्यावेळेस सामना सातत्याने तुमच्यासाठी ऑन होऊ शकतो आणि या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. एक पलटवार मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल कामगिरी करेल. मैदानाच्या आतमध्ये शिवगंगा मुरडी संघाला घेऊन येईल आणि या ठिकाणी संभवता पलटवाराच्या दिशेने या ठिकाणी अग्रेसर होताना पाहायला मिळतोय. आणि त्याच दरम्यान क्षणभर विश्रांती मागून घेतली आहे, ती मात्र शिवगंगा मुरडी संघाच्या माध्यमातून. त्यामुळे थोडंसं चिंताजनक वातावरण सालदुरे संघासाठी देखील आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये शिवगंगा मुरडी संघाचा चढाईपटू या ठिकाणी आक्रमण करताना पाहायला मिळतोय. एक सक्सेसफुल टॅकल, तब्बल 2 गुणाची कमाई आणि एका साथीदार रिवाईव्ह करून देईल. शिवगंगा मुरडी संघ एक संधी शोधली होती, एक संधी मिळाली होती. त्या संधीचं सोनं करणं आवश्यक होतं. चूक घडली आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या आतमध्ये आवश्यक आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं की कुठेतरी छोटीशी चूक त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सामना गमावला. या ठिकाणी पुन्हा एकदा छोटीशी चूक या ठिकाणी घडली. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आहेत आणि शेवटच्या 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये सध्या स्थितीमध्ये अजून देखील अग्रेसर तो मात्र सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी शुभम डिफेन्स मार्कवरती भूमिका बजावण्याचा प्रयत्न करेल, परंतु चढाईपटू कशा प्रकारे कामगिरी करतो हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. विनीतला मागे का ठेवलं गेलंय हे देखील तितकंच महत्वपूर्ण असेल. यावेळेस मात्र गुणाची कमाई आहे, परंतु शुभम हा खेळाडू सालदुरे संघाचा महत्वपूर्ण चढाईपटू आहे. गुणाची कमाई करण्याची प्रतिभा ठेवतो हा खेळाडू. यावेळेस मात्र गुणाची कमाई करेल का हे देखील तितकंच महत्वपूर्ण असेल. ऑल आउटच्या उंबाट्यावरती सध्या स्थितीमध्ये सालदुरेचा संघ आहे.
परंतु चांगली लढत दिली आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स, त्या ठिकाणी गुणाची कमाई करून देतो. 1+2=3 पॉइंट्स जोडले जात आहेत. त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मात्र मुरडी संघाच्या खात्यामध्ये चालदुरे संघाकडे आहे. आणि जे सामने आपण पाहिले, सामना संपायला शेवटचे मिनिट पंचांचा इशारा येतोय. विनीत एक आक्रमक खेळ आवश्यक, मल्टी पॉइंट रेड आवश्यक आहे मैदानाच्या आतमध्ये. बोनस गुणाची कमाई आहे, बोनस गुण घेऊन आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या बाजूला आपला प्रवेश, सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आहे. परंतु यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स. चला क्रीडा रस्त्यावर थोडस संयमानं घ्यायचं, थोडस सहकार्य करा. कबड्डीचा खेळ आहे आणि कबड्डीच्या खेळामध्ये गरमागरमी सातत्याने पाहायला मिळेल. त्यामुळे क्रीडा रसिक आपल्याला विनंती असेल, आपण थोडस संयमानं राहायचंय. आमच्या मंडळाला थोडस सहकार्य करा. जितके अग्रेसर हे कबड्डीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, तितकीच एक मैत्रीपूर्व भावना कबड्डीच्या या खेळाच्या बाहेर देखील असते. त्यामुळे क्रीडा रसिक थोडस सहकार्य करा आमच्या मंडळाला. थोडस शांततेने ही संपूर्ण स्पर्धा आपण पार पाडून द्यायची आहे. या ठिकाणी सडेपट्टू बाद होतोय, परंतु पंचांचं ऑफिस